मागील 15 दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोकणामध्ये त्याचप्रमाणे तळ कोकणामध्ये हजेरी लावलेली पाहायला मिळते। यामुळे बळीराजा जो आहे तो सुकावलेला पाहायला मिळतोय। कारण 6 जूनला मृग नक्षत्र होतं आणि त्या दिवशी कोकणात मध्ये जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे बळीराजाने जे आहे त्या ठिकाणी शेतीची कामं जी आहेत ते सुरुवात केली होती आणि त्यानंतर मागील 15 दिवस जो आहे तो पावसाने उसंत घेतली होती। त्यामुळे कुठेतरी हा बळीराजा जो आहे तो चिंतेत आला होता आणि आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर ही जी तृण आहेत ही तृण उगवलेली आहेत आणि ती काढण्यासाठी पावसाची आवश्यकता होती। आणि सद्यस्थितीला मागील 2 दिवसापासून जो पावसाचा वेग वाढलेला आहे, मुसळधार पाऊस होत आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे बळीराजा जो आहे तो सध्या चिंतेत असलेला बळीराजा सुकावलेला पाहायला मिळतोय। आणि जर पाहिलं तर प्रशासनाने त्याचप्रमाणे हवामान खात्याने शेतीसाठी प्रतीक्षा करावी अशा सूचना देखील जारी केल्या होत्या। मात्र त्यानंतर हा बळीराजा जो आहे तो चिंतेत होता आणि आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी ज्या आहेत त्या बरसल्या आणि त्यानंतर या बळीराजाची चिंता जी आहे ती दूर झालेली, काही प्रमाणात दूर झालेली आपल्याला पाहायला मिळते। सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता या शेतीच्या कामांना वेग जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय। पुढील काही तासांसाठी प्रशासनाच्या वतीने येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा देखील सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने केलेल्या आहेत। तर पुढील काही तास अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तविण्यात आलेली आहे। पुढील 3 तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने दिलेल्या पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।